सावे साहेब असतील, बाकीचे लोक असतील, हे ज्या पद्धतीने आमच्या पक्ष संपवण्याचा कट रचू लागले। अतुल सावेंसह स्थानिक नेत्यांकडून काँग्रेससारख्या आमचेही हाल करण्याचा कट। शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तारांच्या निशाण्यावर स्थानिक भाजपचे नेते। अब्दुल सत्तारांकडून एकनाथ शिंदेंचा अपमान, शिंदेंचा आदेश डावलणं आमदारांना शोभत नाही। भाजपच्या अतुल सावेंची सत्तारांवर टीका। पुण्यात उमेदवारीवरून राष्ट्रवादीत मोठा ड्रामा, काकडेंसोबत टिंगरेंनीही भरला उमेदवारी अर्ज, तर टिंगरे समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी। रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत साठलोट, अनिकेत तटकरेंना विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्यानंतर आता पालकमंत्री पदावर शिवसेनेचा दावा। महायुतीचे उमेदवार एकमेकांसमोर उभे राहणार नाहीत, अर्ज मागे घ्यायला लावू, 4 तारखेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधान। विक्रम काकडे आर्थिकदृष्ट्या सुद्धा एक सक्षम उमेदवार असावा असं तो एक निकष लावला असेल। विक्रम काकडेंना पैसा पाहून उमेदवारी दिली, विलास लांडेंचा अपक्ष श्रेष्ठींवर गंभीर आरोप। नाशिक रायगडसह परिषदेच्या 5 मतदारसंघात महायुतीत बंडखोरी, वरिष्ठ नेते बंड कसं मोडून काढणार याकडे सगळ्यांच्या नजरा। दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात असं वाटतंय, अंबादास दानवेंच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा। वाटतं, बऱ्याच वेळेस वाटतं, पण ते मला एकट्याला वाटून काय फायदा नाही। आणि बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे चाललोय, आमची विजयी घोडदौड सुरू राहील, दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात या दानवेंच्या वक्तव्यावर थेटपणे बोलणं एकनाथ शिंदेंनी टाळलं। बातमी अशी की नवी मुंबईतील पाम बीच रोडवरील अनधिकृत डिजिटल जाहिरात कमानीवरनं भाजप आमदार मंदा मात्रे आक्रमक झाल्यात। महापालिका प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याचा आरोप करत त्यांनी जेसीबी सह थेट घटनास्थळी धाव घेतली। अनधिकृत जाहिरात कमान तातडीनं हटवावी अशी मागणी त्यांनी केली असून या प्रकरणामुळे परिसरात राजकीय वातावरण तापलंय। याच पाम बीच रोडवरती 58 बेकायदेशीर डिजिटल कमानी उभारण्यात आलेल्या आपण बघू शकता। या 58 डिजिटल कमानी पाम बीच रोडवरती उभारण्यात येणार आहेत आणि या सगळ्या बेकायदेशीर आहेत। याला पोलिसांकडून परवानगी नाही आहे, MCZMA कडून याला परवानगी नाही आहे। मागच्या अधिवेशनामध्ये भाजप आमदार मंदा मात्रे यांनी हा अधिवेशनामध्ये विषय मांडला होता आणि त्यावेळी मंत्री माधुरी मिसाळ यांनी देखील यावरती आदेश दिले होते की या तात्काळ कमानी तोडण्यात याव्यात, मात्र या कमानी तोडण्यात आल्या नाही। याचमुळे आता ह्याला 2 महिने उलटलेले आहे। अखेर शेवटी भाजप आमदार मंदा मात्रे यांनी आज जेसीबी घेऊन या कमानी तोडण्यासाठी या पाम बीच रोडवरती आलेले आहेत आणि त्यांना आता पोलिसांनी अडवलेलं आहे। आणि या मंदा मात्रे आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलणार। ताई, काय म्हणाल? 2 महिने उलटले, कमानी काढल्या गेल्या नाहीत, पुन्हा तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं, कोण यांच्या पाठीशी आहे? यांच्या पाठीशी ते मोठे मोठे हस्ती आहेत, मोठे मोठे राजकीय नेते आहेत, त्यांनाच हे काम मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे पालिकेवर, पालिका कमिशनरवर, पोलीस कमिशनरवर दबाव येत आहे। पण आम्ही त्या दबावाला न जुमानता येणाऱ्या पावसाळ्या अधिवेशनात, आता 21-22 अधिवेशन आहे, जर या नाही काढल्या, आज आम्ही मिलिंद भारतीचे आमचे कमिशनर आहेत, त्यांचं आम्ही ऐकलेलं आहे की आम्ही रात्री काढू तर दिवसा ट्रॅफिक बंद होईल म्हणून। आज आम्ही शांततेत घेतलेलं आहे, पण पुढे आम्ही घेणार नाही। कोणी आम्हाला गृहीत धरू नये की आम्ही मॅनेज झालो का काय झालो। आम्ही जे बरं नसल्यामुळे मी 2 महिने येऊ शकले नाही, पण 2 महिन्यापूर्वी मी आपल्याच माध्यमातून त्यांना आव्हान दिलेलं, ते येऊन भेटून गेले की आम्ही काढत नाही, आम्हाला मुदत द्या। मी अजिबात नाही। एक तर हा पाम बीच आहे, इथे रोज अपघात होतात आहेत, आपण पाहताच रोज 2-3 दिवसावर अपघात आहे तिथे। तिथे ग्रामस्थ लोक या समुद्रात ये जा करतात, खाडीत ये जा करतात। इथं बाजूला सालसोडा गाव आहे, करावा गाव आहे, शिरोडा गाव आहे, या गावातली लोक रोज इथे जातात। एखादा अपघात घाटकोपर सारखा पुण्यासारखा झाला, त्याला जबाबदार कोण? यांनी मनुष्यवधाचा गुन्हा यांच्यावर केला जाईल।
जर इथं कमी जास्त झालं आणि काढलं नाही तर याची पुढची ऍक्शन सभागृहामध्ये आहे. विनय मात्रे, न्यूज 18 मराठी, नवी मुंबई. भंडारा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भाजपनं जोरदार मोर्चे बांधायला सुरुवात केली आहे. भंडाऱ्यामध्ये आता भाजपची मोर्चे बांधणी अगदी युद्ध काळामध्ये सुरू असल्यासारखी पाहायला मिळते. पक्षाचे अधिकृत उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यानंतर लक्ष्मी सभागृहामध्ये मतदारांची बैठक घेतली. बैठकीमध्ये निवडणुकीसंदर्भात रणनीतीवर चर्चाही केली गेली आणि त्यानंतर सगळ्या मतदारांना एकत्र ठेवण्यासाठी विशेष नियोजन केलं आणि ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून नागपूरकडे रवाना केलं गेलंय. निवडणुकीच्या तोंडावर मतदारांची एकजूट कायम ठेवण्यावर आता भाजपचा भर आहे असं या घडामोडीवरून स्पष्ट होत आहे. जिल्ह्यातली राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. आता बातमी आहे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जागेवरून महायुतीमध्ये आपल्या मुलासाठी खेचून आणण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यशस्वी ठरले आणि याच जागेवरनं अनिकेत तटकरेंनी रत्नागिरीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अनिकेत तटकरेंसोबत सुनील तटकरे, शिवसेनेचे उदय सामंत, भाजपचे नेते नितेश राणे सुद्धा उपस्थित होते. मात्र यावेळी भरत गोगावले आणि महेंद्र दळवींची अनुपस्थिती दिसली. विशेष म्हणजे तटकरेंचे राजकीय विरोधक म्हणून ओळखले जाणारे सेनेचे आमदार महेंद्र थोरवे हे सुद्धा यावेळी या ठिकाणी उपस्थित होते. 100% आलबेल महायुतीमध्ये होतं. फक्त एवढंच होतं की फॉर्म्युला काय असावा. फॉर्म्युला हाच झाला की सीटिंग गेटिंग हे महत्त्वाचं झालं आणि ज्या सीट सीटिंग गेटिंग नाही आहे किंवा ज्या सीट ओपन्स आहे त्या सीटमध्ये त्या मतदारसंघाची सर्वात जास्त सदस्य संख्या कोणाकडे आहे, मतदारसंख्या कोणाकडे आहे या आधारावर संभाजीनगरचा निर्णय झाला, या आधारावर इतर निर्णय झाले आणि त्यामुळे ते सर्वांना मान्यच होतं. नाही, अर्ज भरलेला आहे परंतु अर्ज मागे घेण्याची तारीख ही अजून 2-3 दिवस आहे. त्याच्यामुळे महायुतीमध्ये एकामेकाच्या समोर कोण उभे राहणार नाही त्याची दक्षता आम्ही नक्की घेऊ. महेंद्र दळवी साहेबांची देखील आम्ही चर्चा करून त्यांची समजूत काढू. शिंदेंनी महायुती धर्म पाळायचं आवाहन केलं. राष्ट्रवादीला साथ द्यायचीही सूचना दिली, आपल्या नेत्यांना दिली. मात्र महेंद्र दळवींनी त्यांची मुलगी जुईली आता अर्ज मागे घेणार का याबाबत स्पष्ट बोलायला नकारच दिलाय. पाहूया. आम्ही परवा जाऊन तुम्ही बघितलं की सगळ्या मीडियासमोर आम्ही अर्ज दाखल केलाय. तो आमचा अधिकार निश्चित आहे कारण शिवसेना दिला जनाधार आहे. कदाचित उद्या बरेचसे चिरंजीव देखील भरतील. ही प्रक्रिया आहे. उद्याच्या दिवसापर्यंत प्रत्येक जण इच्छेप्रमाणे आपला तो फॉर्म भरणार आहे. पण 2 आणि 3 तारखेला मग महायुतीचे वरिष्ठ नेते, मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, याच्यामध्ये संवाद चर्चा होऊन मग कुठली सीट कोणाला द्यायची आहे ही चर्चा झाल्यानंतर उमेदवारी फायनल होईल. पण आज काही लोक उगाच कपाळाला बाशी म्हणून सांगतात की आम्हाला उमेदवारी मिळाली. असं अजिबात नाही आहे. याची प्रक्रिया सुरू आहे. जोपर्यंत 4 तारखेपर्यंत